हॅलो फ्रेंड्स, जस्ट चेक आउट द लश ग्रीनरी आणि आजूबाजूचं अत्यंत सुंदर असं पावसाळी वातावरण. आणि मी निघालेली आहे एकदम नवीन अशा लोकेशनला. जस्ट कीप वॉचिंग माय व्लॉग ऑन माय चॅनल. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. येस, तुम्ही बघताय अतिशय सुंदर अशा लोकेशनला मी आलेले आहे. खूप क्लास पावसाळी वातावरण आणि इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे. येस, मी आली आहे क्लब महिंद्रा तुंगी लोणावळा इकडे. आणि मी ह्याची तुम्हाला आता टूर देतेच. सगळा परिसर इतका सुंदर आहे की आम्ही आल्यापासून भयंकर आणि प्रचंड एन्जॉय करतो इकडे. फ्रेंड्स, अतिशय क्लासिक असं वातावरण आहे की मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. अगदी डोंगर दऱ्यांमध्ये असं वसलेलं हे क्लब महिंद्रा तुंगी लोणावळा. आणि मी ह्याची तुम्हाला आता टूर देणार आहे. रूमचं पण मी शूटिंग तुमच्यासाठी शेअर करेन नक्की. आम्ही 1 BR अशी रूम घेतलेली आहे इकडे. मी आणि माझे फॅमिली फ्रेंड्स आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत. आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. खूप सुंदर पावसाळी हवा आहे की मी काय सांगू. मी आज सकाळी पुण्याहून निघाले 11 वाजता वगैरे. 2 वाजताचं ह्यांचं चेक इन होतं. आम्ही एक क्लास लंच घेतला इकडे. फूड वॉज ऑसम आणि खूपच छान. आणि इथे इंटरनल हा एरिया एवढा मोठा आहे की इकडे तुम्हाला ना बगीची ऑप्शन्स आहेत. म्हणजे असं वाहन इकडे अवेलेबल आहे की ज्याने तुम्ही इकडून तिकडे रेस्टॉरंटला आणि तुमच्या रूम्सकडे जाऊ शकता. सो मी आता तुम्हाला ही फुल टूर देते. प्लीज बघत राहा माझा व्लॉग ऑन माय चॅनल वंडरलस्ट सानिका. हॅव अ नाईस टाईम. नक्की बघत रहा क्लब महिंद्रा तुंगी लोणावळा. अशी रूम्सची नावं आहेत इकडे ह्यांनी दिलेली आणि रूमचे नंबर्स आहेत असे सगळीकडे डिस्प्ले केलेले आहेत. आणि ह्यातनं फिरण्यासाठी वाहन अवेलेबल आहे. पण आय वूड सजेस्ट यू की तुम्ही वॉक करत जा आणि निसर्गाचा आस्वाद घेत इकडे फिरा. फ्रेंड्स, जस्ट चेक आउट द चिल्ड्रन्स प्ले एरिया. लहान मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे इथे खेळण्यासाठी. सो ते पण खूप मस्त एन्जॉय करतात इकडे. आणि हे आहे इकडचं प्रमुख आकर्षण म्हणजे स्विमिंग पूल. अक्षरशः 2 ते 4 स्विमिंग पूल्स आहेत इकडे. वेगवेगळ्या शेपमधले, वेगवेगळ्या डेप्थचे, वेगवेगळ्या भागामध्ये असे अरेंज केलेले आहेत. सो यू हॅव मेनी ऑप्शन्स फॉर स्विमिंग अँड डुईंग अ टाईमपास हिअर. आणि खूप छान झाडांनी सगळा एरिया झाडांनी भरलेला आहे. तुम्हाला असं काम अँड क्वाइटली बसायलासुद्धा खूप अवेलेबल आहे जागा. फ्रेंड्स, ही आहे रूम जी आम्ही घेतली होती चौघांसाठी. 1 BR हॉल अशी रूम आहे ही. म्हणजे एक 1 बेडरूम आहे. छोटेखानी असा हा किचनचा एरिया केलेला आहे त्याने. तिकडे थोडासा किचन प्लॅटफॉर्म, ओव्हनची सर्व्हिस आहे, सोय आहे. डायनिंग टेबल छोटंसं आहे. टेबल फॉर 2-3 इट इज सफिशियंट. आणि वॉशरूम आहे खूप चांगली. आणि ओव्हरऑल रूम खूप छान आहे. क्लीनलीनेस मस्त मेंटेन केलेला आहे आणि रूम मोठी आहे. दिस इज द बेडरूम ऑफ दिस रूम. आणि त्याला पण एक वॉक इन वॉर्डरोब दिलेला आहे त्यांनी. आणि ह्या रूमच्या बाहेर तुम्हाला एक बाल्कनी पण आहे. बाल्कनीचं ऑप्शन आहे. आणि रूम खूप मोठ्या आहेत त्यामुळे 4 ते 5 माणसं, 6 माणसं आरामात इकडे राहू शकतात.
सो दिस इज द व्ह्यू आउटसाइड माय रूम. बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही तिकडे संध्याकाळच्या चहासाठी वगैरे बसाल, एन्जॉय कराल, तेव्हा तुम्हाला सगळा हा क्लास व्ह्यू दिसणार आहे. आणि खूप सुंदर तिकडे वातावरण पावसाळ्यामध्ये तयार झालेलं आहे गाईज. इट इज व्हेरी नाईस. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटलं तसं दिस इज अनदर स्विमिंग पूल विच इज इन्फिनिटी पूल यू मे कॉल. आणि तो एकदम सुंदर अशा जागी त्यांनी तयार केलेला आहे जिकडे तुम्हाला रिलॅक्स बसता येतं. एक संध्याकाळी इव्हिनिंग काउंटर पण तिकडे असतो आणि खूप छान आहे. गाईज, दिस इज द मोस्ट ट्रंक्विल अँड सेरीन प्लेस इन होल क्लब महिंद्रा तुंगी. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल एरिया आय हॅव एव्हर विजिटेड अँड दिस इज देअर स्पा एरिया. फ्रेंड्स, तुम्ही बघताय हा इतका सुंदर, स्वच्छ आणि शांत, निवांत असा एरिया बनवलेला आहे. परफेक्टली मेड फॉर द स्पा ट्रीटमेंट. यू विल डेफिनेटली एन्जॉय हिअर. आणि हे त्यावेळेला जर पाऊस पडत असेल तर अप्रतिम वातावरण बनतं आहे असं. यू जस्ट चेक धिस आउट. गाईज, हा इतका सुंदर स्पा एरिया बघूनच माझं मन भरलं आहे. तिकडचं जे त्यांनी ॲटमॉस्फिअर बनवलं आहे ओव्हरऑल इट इज व्हेरी क्लास. मी तर स्पा ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे, पण तुम्ही इकडे आल्यानंतर जरूर ती ट्राय करू शकता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. येस, थोडीशी उशिरा झालेली माझी मॉर्निंग, पण अतिशय प्रसन्न अशी सकाळ. क्लब महिंद्रा तुंगी लोणावळा इथे माझा हा सेकंड डे आहे. आज सकाळी मी मस्त आरामात उठले. खूप मस्त पाऊस, भरपूर वारा याच्या सान्निध्यात. आणि इथे खूप छान ब्रेकफास्ट मिळाला मला. आणि आम्ही आला कार्टच घेतलं, पण तुम्हाला बुफेचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. आणि अतिशय सुंदर असा ब्रेकफास्ट आहे. आणि मी तुम्हाला ही जागा दाखवते. खूप छान तुम्हाला इकडे बघायला मिळेल सगळं. आणि पावसाळ्यामध्ये तर ऐन पावसाळ्यामध्ये आलात तर एक नंबर वातावरण आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या मागे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. एकदम क्लास अशा ठिकाणी मी आहे. तुम्ही बघताय माझा व्लॉग. इतकं सुंदर वातावरण आहे ना की आम्ही इथे 2 नाईट्सचा स्टे घेऊन आलो आहे. इतकं बरं वाटतं आम्हाला की सगळ्या गोष्टी नीट बघता येत आहेत. खूप मोठे स्विमिंग पूल्स आहेत आणि अतिशय सुंदर ब्रेकफास्ट. कालचा आम्ही जो डिनर खाल्ला तो पण, लंच पण, सगळ्या गोष्टी खूप क्लास आहेत. आणि एन्जॉय करण्यासारख्या पण भरपूर गोष्टी आहेत. आता आम्ही जस्ट कॅरम वगैरे खेळून आलो. सो अशा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज पण आहेत. बाकी पण भरपूर आहेत. म्हणजे ती सायकल्स आहेत, त्या बाईक्स अवेलेबल असतात. मुलांसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि फूड इज एक नंबर. सो आपण एक टोटल रिलॅक्सेशन असं आपण जे म्हणतो, एखाद्या रिसॉर्टमध्ये आपण रिलॅक्स व्हायला जातो नेहमीच्या आपल्या अगदी ठरलेल्या अशा चौकटीतल्या लाईफमधनं बाहेर येण्यासाठी. सो ही जागा त्याच्यासाठी अत्यंत परफेक्ट अशी आहे. आणि हा व्ह्यू तर इतका क्लास आहे की असं 1 बेडरूम हॉल असं ही रूम आहे की ज्याच्यामध्ये फक्त बाथरूम एकच आहे. पण ती एक जरासा मला ड्रॉबॅक वाटतो इकडे. बट स्टील द रूम इज व्हेरी नाईस. त्याला अशी खूप सुंदर टेरेस आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे. गाईज, तुम्ही या व्ह्यूसाठी आणि ही स्पेशली पावसाळी हवा एन्जॉय करण्यासाठी डेफिनेटली तुम्ही क्लब महिंद्रामध्ये या, तुंगी लोणावळा. आणि मला अस्सल पावसाळा एन्जॉय करायचा होता. सो आम्ही इकडे आत्ता क्लब महिंद्राला आलेलो आहोत. सो तुम्ही बाकी सगळा माझा व्लॉग बघत राहा. माझ्या चॅनलला म्हणजे वंडरलस्ट सानिकाला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या कॉमेंट्स करा. मला त्या खूप आवडतात. आणि माझी पेस थोडी स्लो आहे, पण स्टील आय एम डुईंग इट. कारण मी माझ्या आनंदासाठी हे सगळं करते आणि तुम्हाला त्या निमित्ताने थोडंसं एक वेगळं डेस्टिनेशन, थोडासा वेगळा रिसॉर्ट,
समथिंग न्यू विच आय हॅव विजिटेड हे सगळं मला तुम्हाला दाखवता येतं. फॉर दॅट आय एम डूइंग दिस व्लॉग. सो कीपिंग एन्जॉईंग. बाय फ्रेंड्स. दिस इज द लॉबी एरिया ऑफ क्लब महिंद्रा तुंगी रिसॉर्ट. अतिशय ब्युटिफुल केलेलं आहे. मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवला नव्हता, सो मी आत्ता हा जरा नाईट व्ह्यू शेअर करते तुमच्याबरोबर. खूप ब्युटिफुली डेकोरेटेड, व्हेरी वेल प्लेस्ड असा खूप सुंदर लॉबी एरिया आहे. जस्ट डू वॉच दिस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इथे क्लब महिंद्रा लोणावळ्याला माझा आजचा हा 3रा दिवस आहे. पण मी इथनं आता चेकआउट करणार आहे पुण्यासाठी. आणि 2 दिवस 2 नाईट्स 2 होल डे स्टे हा इतका अमेझिंग होता इकडे. कारण हे सराउंडिंग जे वातावरण आत्ता बनलेलं आहे ना, कंटिन्युअस पाऊस पडतो आहे. काल तर तुफान दिवसभर पाऊस पडत होता आणि आम्ही पावसात भिजले पण. मस्त गाणी म्हटली. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. म्हणजे पॉट पेंटिंग आहे, नंतर कराओके नाईट होती, एकदा कराओके कॉम्पिटिशन होतं, नंतर असं डान्सचं काल DJ पार्टी होती. असे बरेच ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ते सगळं एन्जॉय करून मी आता, तुम्ही म्हणू शकता हेवी हार्टने इकडनं मी आता निघणार आहे, चेकआउट करणार आहे. हा अतिशय ब्युटिफुल नजारा डोळ्यात साठवून. सो माझी ही जर्नी एकदम मस्त झालेली आहे. तुम्हीसुद्धा ह्या जर्नीचा, क्लब महिंद्राचा अनुभव घेण्यासाठी जरूर इकडे व्हिजिट करा ऑन माय रेकमेंडेशन. आणि फूड थोडंसं कॉस्टली आहे, नो डाऊट ऑन इन दॅट. पण फूड जे काही म्हणजे यू कॅन से वर्दी ऑफ मनी, वर्दी ऑफ प्राईस, पण एक्सलंट फूड चॉईस. आणि खूप सुंदर जे काही आम्ही ऑर्डर केलं या 3 दिवसामध्ये ते सगळं अतिशय सुंदर, डिलिशियस, यमी आणि खूप मोठी भरपूर क्वांटिटी होती. म्हणजे आम्हाला जाता जाईना एवढं क्वांटिटी देतात ते. पण 2 दिवसासाठी इट वॉज व्हेरी नाईस. सो आय थरोली एन्जॉयड. आणि डेफिनेटली तुम्हीसुद्धा हे एन्जॉय करायला इथे येऊ शकता. आणि जे मेंबर्स आहेत ते तर येतातच, बट जे नॉन मेंबर्स आहेत, क्लब महिंद्राचे मेंबर्स नाही आहेत, ते सुद्धा इथे ॲज अ रेस्टॉरंट तुम्ही इथे येऊ शकता रेस्टॉरंटमध्ये फूडचा आस्वाद घ्यायला. सो डेफिनेटली तुम्ही इकडे या. माझा सगळा व्लॉग पूर्णपणे बघा. मी जमेल तितकं शूटिंग करून तुमच्यासाठी मी व्लॉगमध्ये टाकलेलं आहे. सो ते बघाच आणि कीप एन्जॉईंग माय व्लॉग्स ऑन वंडरलस्ट सानिका. अँड कीप commenting and subscribe to my channel. Don't forget, share with your friends, and goodbye.